विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं। आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या प्रकरणाचा स्वाध्यायाचा अभ्यास करणार आहोत। आपण या अगोदरच इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हे संपूर्ण प्रकरण अभ्यासलेलं आहे। त्याचे 5 व्हिडिओ प्लस ऑब्जेक्टिव्हचा एक असे 6 व्हिडिओ उपलब्ध आहेत। तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन एसएससी इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा हा भाग जो आहे तो पहा आणि ते सगळे व्हिडिओ जर पाहिला नसेल तर नक्की पहा। आज आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा स्वाध्याय जो आहे तो पाहणार आहोत। तर चला मग आता आपण सुरुवात करूयात अभ्यासाला। प्रश्न पहिला अ जो आहे तो दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा असा आहे आणि स्वाध्यायामधले पहिल्यांदा 2 आपण घेऊयात आणि त्यानंतर इतर काही अभ्यास करूयात। त्यातला पहिला जो आहे तो आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणतात आणि याचे पर्याय आहेत अ व्होल्टेयर, ब रेने देकार्त, क लिओपोल्ड वॉन रानके आणि ड कार्ल मार्क्स। तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्होल्टेयर यास म्हणता येईल। आणि तुम्हाला हे पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्होल्टेयर यास म्हणता येईल। व्होल्टेयरला अंडरलाईन करायचं। यातलं दुसरं आहे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला आणि पर्याय आहेत कार्ल मार्क्स, मायकेल फुको, लुसिया फेबर आणि व्होल्टेयर। तर यातलं योग्य असं उत्तर आहे मायकेल फुको हे, आणि तुम्हाला ते पूर्ण वाक्यात लिहावं लागेल। आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ जो आहे तो मायकेल फुको यांनी लिहिला। त्यानंतर पुढचा जो मी प्रश्न घेतलेला आहे, खरं तर हा प्रश्न स्वाध्यायामध्ये नाही आहे, पण प्रश्नपत्रिकेमध्ये बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये फक्त स्वाध्यायातीलच प्रश्न विचारले जातील असं काही सांगता येत नाही, असा कुठलाही नियम नाही। त्यामुळे आपण इतरही प्रश्नांचा अभ्यास करणं जास्त उपयुक्त आहे। म्हणून मी तुम्हाला काही 2-3 नमुना उदाहरणं जे आहेत ते दाखवतोय। त्यातला पहिला आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला। म्हणजे आर्किओलॉजी ऑफ नॉलेज या जागी जर फक्त ग्रंथाचं नाव बदललं द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ, तर तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर जे आहे ते बदलणार आहे आणि याचं उत्तर आहे लिओपोल्ड वॉन रानके आणि तुम्हाला ते पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हा ग्रंथ लिओपोल्ड वॉन रानके यांनी लिहिला। त्यानंतर दुसरा एक आपण नमुना घेऊ, स्त्रीवादाची मूलभूत भूमिका टिंबटिंब या फ्रेंच विदुषींनी सिद्ध केली। या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे सीमा द बोवा आणि तुम्हाला पूर्ण वाक्यात लिहावं लागेल स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने सिद्ध केली। त्यानंतर अजून एक मी ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी घेतलेला आहे। 20व्या शतकात टिंबटिंब या देशात ॲनल्स प्रणाली उदयाला आली आणि याचा योग्य उत्तर आहे फ्रान्स आणि तुम्हाला ते पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे की 20व्या शतकात फ्रान्स या देशात ॲनल्स प्रणाली उदयाला आली। पुढचा प्रश्न आहे प्रश्न पहिला ब, पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। आता यामध्ये काय केलेलं असेल, तुम्हाला 4 जोड्या दिलेल्या असतील आणि त्या 4 जोड्यापैकी जी चुकीची जोडी आहे ती ओळखायची आहे। तर यातली पहिली जोडी आहे बघा, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री। दुसरा आहे लिओपोल्ड वॉन रानके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री। तिसरा आहे हेरोडोटस, द हिस्ट्रीज आणि चौथा आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। आणि यातलं योग्य असं उत्तर आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड। तुम्हाला कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड हे ओळखल्यानंतर फक्त उत्तरामध्ये कार्ल मार्क्स डिस्कोर्स ऑन द मेथड लिहायचं आहे, कारण कार्ल मार्क्स यांनी लिहिलेला जो ग्रंथ होता तो दास कॅपिटल आहे आणि इथं मात्र कार्ल मार्क्स यांच्या नावासमोर जो ग्रंथ दिलेला आहे तो डिस्कोर्स ऑन द मेथड दिलेला आहे। तर अशा पद्धतीनं फक्त एका वाक्यात लिहायचे, परतच्या 4 ओळी ज्या आहेत त्या लिहिण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला फक्त या उत्तरासाठी 1 मार्क जो आहे तो मिळणार आहे। त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे प्रश्न दुसरा अ मध्ये, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा। आपल्या स्वाध्यायामध्ये जो संकल्पना चित्र दिलेलं आहे ते म्हणजे युरोपातील महत्त्वाचे विचारवंत। आता बघा, युरोपातील महत्त्वाचे विचारवंत यामध्ये कुठल्याही 4 विचारवंतांची नावं जी तुम्हाला लक्षात असतील ती 4 विचारवंतांची नावं या ठिकाणी अपेक्षित आहेत। रेने देकार्त आहे, कार्ल मार्क्स, फ्रेडरिक हेगेल
आणि ओल्टियर अशी मी 4 नावं दिलेली आहेत. पण तुम्ही यापेक्षा वेगळी नावं जी आहेत ती सुद्धा देऊ शकता. म्हणजे लिओपोल्ड वॉन रांके यांचंही नाव तुम्हाला या ठिकाणी ॲड करता येईल किंवा मायकेल फुको यांचंही नाव जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल. म्हणजे कुठलीही 4 नावं जर लिहिलात तुम्ही तर प्रत्येक नाव लिहिण्याला अर्धा गुण आहे आणि एकंदर तुम्हाला ते 2 गुण जे आहेत ते मिळून जातात. फक्त एक लक्षात घ्या की संकल्पनाचित्र ज्या पद्धतीनं प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असेल त्या पद्धतीचंच संकल्पनाचित्र त्या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्याला काढायचं आहे. त्या संकल्पनाचित्र काढण्याला मार्क नाही तर त्या संकल्पनाचित्रामध्ये आपण जे आन्सर लिहितो त्या आन्सरला मार्क्स असतात. त्यामुळं ते आन्सर करेक्ट असणं गरजेचं आहे. त्या आकृतीला फार महत्त्व नाही, लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये टिपा लिहा आणि याच्यामध्ये आपल्या स्वाध्यायामध्ये जी टिपा लिहा असं दिलेलं आहे त्याच्यामध्ये द्वंद्ववाद दिलेला आहे बघा. आता द्वंद्ववाद या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना आपल्याला काही मुद्दे महत्त्वाचे लिहावे लागतात. इतिहास या विषयामध्ये तुम्ही ज्यावेळेस उत्तरपत्रिका लिहिता किंवा उत्तरं लिहिता त्यावेळेस शक्यतो तुम्ही पॉईंटनुसार उत्तरं लिहा, कारण मार्क्स पडायला ते जास्त चांगलं असतं. त्यातला पहिला पॉईंट असा घेतलेला आहे आपण की जर्मन तत्त्वज्ञ जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांनी मांडलेला द्वंद्ववाद हा सिद्धांत अत्यंत महत्त्वाचा आहे. हेगेलच्या मते कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला या घटनेचे आकलन होत नाही. उदाहरणार्थ खरे खोटे, चांगले वाईट या पद्धतीला द्वंद्ववाद असे म्हणतात. त्यानंतरचा पॉईंट आहे या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो, त्यानंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. या दोन्ही सिद्धांतांची तर्कावर आधारित उहापोहानंतर म्हणजे चर्चा केल्यानंतर, मी हे तुम्हाला लक्षात राहावं म्हणून लिहितोय, या दोन्ही सिद्धांतांची तर्कावर आधारित उहापोहानंतर त्या दोन्हीचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांतांची समन्वयात्मक मांडणी केली जाते. यालाच द्वंद्ववाद असे म्हणतात. इतकं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. यातल्या एका पॉईंटला 1 जरी मार्क मिळाला तर तुम्हाला सहजपणे या प्रश्नाला 2 मार्क मिळून जातील. त्यानंतर दुसरा एक स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे ॲनल्स प्रणाली. आता या ॲनल्स प्रणालीमध्ये भरपूर मुद्दे आहेत बघा. आपण या ठिकाणी 4 महत्त्वाचे मुद्दे घेतलेले आहेत. 20व्या शतकात फ्रान्समध्ये इतिहास लेखनाची ॲनल्स प्रणाली उदयाला आली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावरच केंद्रित करू नये. तत्कालीन हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यासारख्या विषयांचा अभ्यास करणेही महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणालीमुळे इतिहास लेखनाला एक वेगळीच दिशा मिळाली. असं उत्तर तुम्ही छानपैकी लिहू शकता. आता हे स्वाध्यायामधले प्रश्न झाले. त्याशिवाय मी एक नवीन प्रश्न घेतलेला आहे. मला तुम्हाला असं सुचवायचं आहे की जर आपण सर्व प्रश्नांचा अभ्यास केला, म्हणजे स्वाध्यायाव्यतिरिक्तही इतर काही प्रश्नांचा अभ्यास केला, तर या प्रकरणावर कुठलाही प्रश्न जर विचारला गेला तरी आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर माहिती असणार आहे. म्हणून तुम्ही वेळ गेला तर हरकत नाही, पण या सगळ्या प्रश्नांचा आपण अभ्यास करणार आहोत हे लक्षात घ्या. तिसरा प्रश्न जो आहे तो मी काढलेला तो इतिहासकार असा आहे. आता बघा याच्या उत्तरामध्ये आपल्याला काय काय लिहायचं आहे. इतिहासात उपलब्ध पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची मांडणी केली जाते. दुसरा मुद्दा आहे अशी मांडणी करण्याच्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आणि यातला तिसरा मुद्दा आहे अशा प्रकारे इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. तर हे 3 मुद्दे जर आले तर तुम्हाला या प्रश्नाचं सफिशियंट उत्तर होऊन जातं. त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. पुढचा प्रश्न आहे तिसरा प्रश्न, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. आणि यातला आपल्या स्वाध्यायामधला जो पहिला प्रश्न आहे तो आहे स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. आता याचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे बघा. याच्यामधला पहिला मुद्दा मी असा घेतलेला आहे की इतिहास लेखनात पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा प्रभाव होता. अशा काळात सीमा द बोआ या फ्रेंच विदुषेने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना म्हणजे स्त्रीवादी इतिहास लेखन होय. तिसरा मुद्दा आहे
स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. आणि चौथा मुद्दा आहे, सीमा द भोवा यांच्या या मांडणीमुळं नोकरी, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन सुरू झाले. म्हणजे सकारण स्पष्टकाराच्या प्रश्नाचा शेवट जो आहे तो जे स्टेटमेंट दिलेलं असतं त्या स्टेटमेंटनं करणं जास्त योग्य असेल. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे आपल्या स्वाध्यायातला तो आहे, फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. याचं उत्तर बघा. फ्रेंच इतिहासकार मायकेल फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यांतरांचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. तिसरा मुद्दा आहे, मायकेल फुको यांनी इतिहासातील स्थित्यांतराचे स्पष्टीकरण करण्यावर भर दिला, म्हणून या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले जाते. तर हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात घ्या. मी या प्रकरणावर अजून एक सकारण स्पष्टकाराचा प्रश्न काढलेला आहे जो की तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तो प्रश्न आहे, इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण यांचा अवलंब करणे शक्य नसते. या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपल्याला पहिला मुद्दा असा लिहायचा आहे की इतिहासातील घटना घडून गेलेल्या असतात तेव्हा त्यांच्या निरीक्षणासाठी आपण तेथे नसतो व त्या घटनांची पुनरावृत्ती करता येत नाही. तसेच सार्वकालिक आणि सार्वत्रिक नियम मांडणे आणि ते नियम सिद्ध करता येणे शक्य नसते. त्यामुळं इतिहास संशोधनामध्ये प्रायोगिक पद्धती, प्रत्यक्ष निरीक्षण याचा अवलंब करणे शक्य नसते. अजून एक एक्स्ट्रा प्रश्न जो आहे तो काढलेला आहे. व्होल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. कारण तुम्हाला माहीत असेल की पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा हा प्रश्न आता नाही आहे. त्यामुळं कदाचित हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारला जाऊ शकतो, सकारांमध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणून हा प्रश्न या ठिकाणी घेतलेला आहे. याचं उत्तर लिहिताना आपल्याला काय करायला पाहिजे बघा. पहिला मुद्दा घ्यायचा आहे, फ्रेंच तत्त्वज्ञ व्होल्टेअर यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये असे होते. त्यातला दुसरा मुद्दा आहे, इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. हा विचार पहिल्यांदा व्होल्टेअर यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा हा विचार पुढे आला, म्हणून व्होल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. लक्षात घ्या, चौथा प्रश्न जो आहे तो उतार्यावर आधारलेला आहे, त्यामुळं हा प्रश्न मी या ठिकाणी घेतलेला नाही आहे. आपण वाटल्यास शेवटी एखाद्या सेपरेट व्हिडिओमध्ये चौथ्या प्रश्नावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात याचा एक सेपरेट व्हिडिओ जो आहे तो आपण करूयात. तर पाचव्या प्रश्नामधला जो स्वाध्यायातला पहिला प्रश्न आहे तो आहे, कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना आपल्याला पुढील मुद्द्यांचा विचार करावा लागतो. तर पहिला मुद्दा आहे, जर्मन तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात वर्ग संघर्षाचा सिद्धांत मांडला. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो. माणसामाणसातील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकीवर अवलंबून असतात. समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यातून समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष निर्माण होतो. आणि यातला पुढचा मुद्दा आहे, मानवी इतिहास अशा वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गाचे आर्थिक शोषण करतो. अशी मांडणी कार्ल मार्क्स यांनी केली. या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. अशी 4 मुद्दे तुम्ही इथं लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही याला कन्क्ल्युजन केला तर खूप चांगलं. म्हणजे अशा पद्धतीनं कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट होतो असं एखादं वाक्य शेवटी लिहा. त्यानंतर दुसरा जो
त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो आहे आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती. यातला सुरुवात बघा असं करता येईल आपल्याला. आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगता येतील. 1 नंबर, ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे. तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते. हे प्रश्न मानवकेंद्रित असतात. भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतीसंबंधी असतात. इतिहासात त्या कृतीचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथा कहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार असतो. त्यामुळं इतिहासाची मांडणी तर्क सुसंगत असते. चौथा मुद्दा आहे, मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. अशा पद्धतीनं हा 3 मार्काचा प्रश्न आहे. तरी पण मला असं एक सुचवायचं आहे, तुम्हाला जितके जास्तीत जास्त मुद्दे माहिती असतील ते सगळे मुद्दे उत्तरामध्ये लिहायचे आहेत तुम्हाला. म्हणजे हा प्रश्न 2 मार्काचा आहे म्हणून 2च मुद्दे लिहितो असं नाही करायचं. आपण पूर्ण उत्तर जे आहे ते परिपूर्ण उत्तर लिहायचं. मग आपल्याला मार्क जे आहे ते परिपूर्णच पडतात हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या की हा प्रश्न प्रचंड कन्फ्यूज करणारा ठरलेला अनेक विद्यार्थ्यांसाठी. खरं तर हा सरळ प्रश्न आहे. स्त्रीवादी इतिहास लेखन असं जर विचारलं गेलं तर तुम्हाला पहिल्या प्रकरणातलं लिहायचं आहे, आणि जर स्त्रीवादी इतिहास असं विचारलं गेलं तर तुम्हाला दुसऱ्या प्रकरणातलं लिहायचं आहे. यामध्ये आपण आता पहिल्या प्रकरणाचा विचार करतोय आणि स्त्रीवादी इतिहास लेखन असं आपण म्हणतोय. तर या प्रश्नाचं उत्तर काय लिहायचं बघा. यातला पहिला मुद्दा आहे, स्त्रीवादी इतिहास लेखन स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना होय. दुसरा मुद्दा आहे, इतिहासाच्या लेखन प्रकारात पुरुषांचे वर्चस्व असताना सीमा द बोआ या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. त्यानंतर स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. चौथा मुद्दा आहे, स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा विचार करणारे संशोधन सुरू झाले. पाचवा मुद्दा आहे, 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. अशा पद्धतीनं थोडंसं सविस्तर उत्तर अशा प्रश्नाचं तुम्ही या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लिओपोल्ड वॉन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा. यातल्या उत्तरामध्ये पहिला मुद्दा लिहा तुम्ही की जर्मनीतील बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक लिओपोल्ड वॉन रांके यांनी इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी हे सांगितले. दुसरा मुद्दा आहे, मूळ दस्तऐवजाच्या आधारे प्राप्त माहिती सर्वाधिक महत्त्वाची यावर भर दिला त्यांनी. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणं महत्त्वाचे असल्याचं त्यांनी सांगितलं. तिसरा मुद्दा आहे, इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्यांनी टीका केली आणि जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. अशा पद्धतीनं जर तुम्ही सविस्तरपणे लिहिलात आणि या उत्तरामध्ये जर तुम्हाला अजून काही जोडायचं असेल तर द थेअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांनी विविध प्रकारचं लेखन जे आहे ते केलेलं आहे. असा एखादा मुद्दा एक्स्ट्रा जरी टाकलात तुम्ही तरीही चालू शकतो. अशा पद्धतीनं तुम्ही या इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या पहिल्या प्रकरणाचा सविस्तर असा अभ्यास जो आहे तो करणार आहात. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ व्यवस्थितपणे ऐका तुम्ही आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरासंबंधीच्या शंका ज्या आहेत त्या मनातनं काढून टाका आणि छान पद्धतीने अभ्यास करा. आणि या प्रकरणावर तुम्हाला कमीत कमी 6 मार्क मिळतील अशी तुम्ही खात्री जी आहे ती या ठिकाणी बाळगा. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.